दंडवत प्रणाम. मी सतीश दादा गुरु भूतरथ बाबाजी अमृते श्री गोपालकृष्ण मंदिर महानवर रेशम तामसा, तालुका हदगाव, जिल्हा नांदेड. प्रथमतः मार्गाचे अधिकारण दत्तात्रेय प्रभूंच्या श्री चरणी साष्टांग प्रणिपात करतो. साधनदाता सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी स्वामींच्याही चरणी विनम्र अभिवादन करतो. कैवल्यवासी गुरु माता तपस्विनी भामाताईचे अमृते संस्थापक श्री गोपालकृष्ण मंदिर महानवर रेशम तामसा ताईंची अंतःकरणामध्ये आठवण करतो. विद्या गुरुवर्य आदरणीय श्रद्धेय तळगाव निवासी बाबांना दंडवत प्रणाम. आदरणीय श्रद्धेय गुरुवर्य तामसा निवासी श्री गोपालकृष्ण मंदिर संचालक तामसा दादांनाही दंडवत प्रणाम. दत्तकवच महाभाषा ग्रंथाचे लेखक आदरणीय श्रद्धेय चिंतनजनक बाबांना दंडवत प्रणाम. श्री गोविंद गुरुकुल महानवाश्रम भानखेडी, ज्या ठिकाणाहून आपले पोते प्रसारित होते ऑनलाईनच्या माध्यमातून, आश्रमाचे संचालक कविश्वर कुलाचार्य कारंजेकर बाबांनाही दंडवत प्रणाम. आणि अमृत प्रवर्तक या ग्रुपमध्ये सहभागी असलेल्या सर्व अच्युत गोत्र्यासी दंडवत प्रणाम. अमृत प्रवर्तक व्हॉट्सअप नंबर आणि कॉलिंग नंबर आहे 94 052 75 दंडवत हो. काल आपण बघितलं की परमेश्वर भक्तांचं योगक्षेम चालवतात आणि योगक्षेम चालवत असताना धनकन प्राप्तीमध्ये येणारा जो व्यत्यय आहे तोही दूर करतात. जो कर्मयोगी आहे तो उपासना करतो परमेश्वराची, जरी त्याला काही अडथळे आले, काही अडचणी आल्या, तरी परमेश्वर त्याला म्हणाले त्याने स्वतःचं रक्षण करावं, त्याची क्षमता परमेश्वर त्याला देतात. पण कुणाला? जो आपल्या साधनेवर दृढ आहे तो. आणि मग तो एकदा दृढ झाला की तो समर्थ होऊन धर्म आचरण करतो. स्वामींनी सांगितलं समर्थ धर्म आचरित. जो समर्थ आहे, परिपूर्ण आहे, तो धर्माचं आचरण करू शकतो. समर्थ जो परमेश्वर, समर्थ जो परमेश्वर, त्या सामर्थ्याची पूजा करत असताना परमेश्वर भक्ताला समर्थ बनवतो. आणि मग तो भक्त भगवंताची पूजा करत असताना स्वतः एवढा समर्थवान बनतो. आणि जरी काही अडचणी आल्या तर तो सामर्थ्याने लढत तो मार्ग काढतो. लढत म्हणजे तो काय कोणाशी मारामारी करत नाही किंवा कुणाशी काही भांडत बसत नाही. तो फक्त देवावर विश्वास श्रद्धा ठेवून आपापलं कार्य तो चालू ठेवतो. आपली जर नीतिमत्ता प्रामाणिक असेल, ईश्वरही बरोबर आपल्याला लढण्यासाठी बळ देतात. जसं साधकाला विधींचं बळ असतं, म्हणजे एका पाठीक तो विधी करत असतो कोण? साधक. आणि त्याला विधीचं, चर्येचं, आमच्यामध्ये पद्धत आहे, चर्येचं बळ, विधींचं बळ. बळ म्हणजे काय? त्याला सर्व प्रकारची सहनशक्ती करण्याची पात्रता त्या साधकामध्ये निर्माण होते. तसं तुम्ही जरी प्रपंचामध्ये आहे, तुमच्या ठिकाणी सुद्धा एक प्रकारचं बळ निर्माण होतं. म्हणजे कधी? तुम्ही सुद्धा तुमच्या साधनेवर आरूढ, म्हणजे व्यवस्थितपणे तुम्ही ही धर्म आचरण केलं पाहिजे. करसाल तेव्हा परमेश्वर बरोबर आपल्याला शक्ती देतो. जरी कोणी जरी किती वाईट चिंतन केलं, जरी आपण चांगले आहोत, पण आपल्याविषयी जरी कुणाची एखाद्याची भावना चांगली नसेल, पण आपण जर विधीवर राहू, ईश्वर तुम्हाला बरोबर सहाय्य करेल. मग तो परमार्थ की प्रपंच असेल, कुठेही असा, तुम्हाला ईश्वर मात्र बरोबर सहाय्य करणार. आपण जीवनाचा प्रवास करताना असे अनेक अडथळे, अनेक विघ्न, अनेक अडचणी आपल्याकडे येतात. कधी कधी विवंचना असते, आज काय करून खावं, कसं प्राप्त होईल,
परंतु परमेश्वर त्याचा योगक्षेम बरोबर चालवतात. तुम्ही कधी पाहिलंय का देवाचा उपाशी भक्त कधी मेला? किंवा ज्याच्या मुखामध्ये परमेश्वराचं नाम आहे तो उपाशी राहिला, असं कधी ऐकलं का तुम्ही? एक मिष्टान्न खाईल, एक चटणी भाकर खाईल, पण आहे ना त्याच्याकडे? तो ज्याही परिस्थितीमध्ये आहे, पण त्या परिस्थितीमध्ये असताना जर त्याने परमेश्वराचं नामस्मरण केलं आणि परमेश्वराने समर्थ जो परमेश्वर त्या देवावर जर विश्वास ठेवला, समर्थ होऊन धर्म जर आचरण केला, परमेश्वरही त्याला सहाय्य करतात. धनकणाची जी काही त्याची विवंचना आहे ती परमेश्वर त्याची पूर्ण करून देतात. कोण? दत्तात्रेय महाराज. दत्तात्रेय महाराज यांनी उपलक्षणे जो काही परमेश्वर अवतार आहेत ते सगळं सहाय्य करतात. दत्तात्रेय प्रभूंचा विषय सांगितला की दुष्टपरी दत्तात्रेय महाराज देतात. तर जाळीचा देव आहे, सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचं स्थान आहे. किती प्रचंड गर्दी असते यात्रेला तिथे, काही पौर्णिमेला असते की नाही गर्दी? तो स्थानापतीचा एक विशेष अभिमान सांगितला. दत्तात्रेय प्रभू देतात, सगळी श्रीरावतरावकडे संभावना आहे की देण्याची, परंतु दत्तात्रेय प्रभूंचा विषय सांगितला की धनधान्य समानवितम, धनधान्याने जो दत्तात्रेय प्रभूंची सेवा स्मरण भक्ती आचरतो त्याला म्हणाले परिपूर्ण करतात. आणि परिपूर्ण करत असताना जरी काही अडथळे आले तर ते लढण्यासाठी म्हणाले त्याला काय देतात? बळ देतात. आणि हेच आपण देवाला मागायचं की देवा, माझ्या जीवनामध्ये अनेक प्रकारचे अडथळे अडचणी आहेत, परंतु आपली कृपादृष्टी आपण मला धर्म आचरण्याची शक्ती द्या. त्याचप्रमाणे जरी मी प्रपंचामध्ये आहे, परंतु तो प्रपंच करत असताना सुद्धा मला समर्थ होऊन मी आपला धर्मही आचरण केला पाहिजे, यासाठीही मला बळ द्या, अशी आपण देवाला प्रार्थना करायची असते. आणि सामर्थ्याने तो प्रपंचाचा लढा लढायचा. लढत असताना मात्र आपण देवावर आपली उपासना मात्र देवाची चालूच पाहिजे. केवळ फक्त प्रपंचात नाही रमायचं, देवाची उपासना करायची. जे काही तुमच्या कार्यातील अडथळे असतात ते दूर होतात. आपण कुठलंही कार्य करताना आपण काय करतो? पहिलं ईश्वराचं स्मरण करतो आणि ते करावं. कुठल्याही कार्याची सुरुवात करत असताना आपण सगळं ते कार्य देवाला स्मरण करावं. म्हणजे का? देवाची कृपादृष्टी आमच्यावर राहावी, हा त्या पाठीमागचा हेतू आणि उद्देश असतो. आणि परमेश्वर ही तुम्हाला बरोबर, तुम्ही सामर्थ्याने लढताना परमेश्वर तुम्हाला मार्ग दाखवतो, त्याचा फक्त अनुभव घ्यावा लागतो. तर म्हणाले असं जो समर्थ परमेश्वर आहे, पण त्याचा लढा लढत असताना, परमेश्वरासाठी मार्गावर चालत असताना, ज्याप्रमाणे म्हटले मदलसा होती, या मदलसेला पुत्रवियोगाचं दुःख झालं नाही का? त्यांनी शंका निर्माण केली की ज्याप्रमाणे परमेश्वर जीवाला सामर्थ्याने मार्ग काढत असताना त्याला दुःख होत नाही का? म्हणाले ना होतं, कवणन्य यथा मदलसा. तर म्हटले मदलसेला पुत्रवियोगाचं दुःख झालं नाही का? सांगतात की गेल्याचे दुःख असे दिल्याचे नाही. ज्याप्रमाणे पैसे हरवले किंवा चोरी गेले त्याचं दुःख असतं, पण दान दिल्याचं दुःख कधी होतं का? कधी होत नाही. त्याचप्रमाणे मदलसेने सर्व पुत्र देवाला दान दिले होते. उलट मुलांना आनंद मिळे म्हणून ती आनंदामध्ये होती. ती विद्वान होती, अध्यात्मशास्त्रामध्ये प्रवीण होती,
म्हणून ती दुःखात नसून ती समाधानी होती. मदलसेला याच मदलसेने आपल्या भावाकरवी शेवटचा पुत्र अर्लक सांगतात की मदलसेला 7 पुत्र होते. 6 पुत्र दत्तात्रेय प्रभूंच्या ठिकाणी अनुसरले, त्यांना शरण गेले, त्यांचा उद्धार झाला. परंतु मदलसेला वाटायचा हा जो अर्लक आहे ना, याने सुद्धा काही विशिष्ट काळानंतर त्याने दत्तात्रेय प्रभूंना शरण जावं. ही जी मदलसा गंधर्व राजाची मुलगी आणि ऋतुध्वज राजाची पत्नी होती. आणि शेवटचा अर्लक राजा तिचा पुत्र याने सुद्धा अर्लका राजाला सुद्धा त्यांना सांगितलं होतं की तू सुद्धा काय कर, शेवटी संसाराचा त्याग कर. परंतु अर्लक विषयामध्ये रमला, संपत्तीमध्ये रमला, त्याच्या वेगळं त्याला होता येत नव्हतं. मदलसेला दुःख वाटायचं की बघा मदलसा कशी स्वप्न पाहते. आपण काय स्वप्न पाहतो, कधी हा घोड्यावर बसल, कधी मिरवेल, कधी हा चतुर्भुज होईल, असं पाहतो की नाही आपण स्वप्न संसारामध्ये. परंतु मदलसा तिला दुःख हे होतं की माझा अर्लक सुद्धा दत्तात्रेय प्रभूंना शरण गेला पाहिजे. आणि अर्लकाच्या दंडावर एक चिठ्ठी बांधलेली होती. त्याने सांगितलं जेव्हा तुला काही संकट येईल तेव्हा तू दत्तात्रेय प्रभूंचं स्मरण कर. ज्यावेळेस अर्लक त्रैतापाने दग्ध झाला आणि हा अर्लक राजा दंडावर चिठ्ठी बांधलेली होती, त्याला ती आठवण झाली. आणि मग संस्कृत वाक्य होतं ते समजना, त्यामध्ये काय होतं ते वाक्य होतं त्याचे भर स्मरण, त्याचे भज स्मरणम. आणि मग तो एका झोपडीमध्ये गेला. झोपडीमध्ये त्याचे बंधू होते. त्याने सांगितलं मदलसा माझी, तू माझा भाऊ, मदलसा माझी आई आहे, तू माझा भाऊ आहे. या वाक्याचा अर्थ होतो काय होतो म्हणाले. त्याने सांगितलं त्याग कर आणि देवाचं भजन कर, या वाक्याचा अर्थ होतो निघून जा, सगळं सोडून दे. आणि मग तो दत्तात्रेय प्रभूंना शोध अर्लक राजा कुठे आला, सह्याद्री पर्वतावर आला. दत्तात्रेय प्रभूंचं त्याला दर्शन झालं. आणि मग शंभली राजा शांत हो. दत्तात्रेय प्रभूंच्या अमोघ वाणीने तो राजा शांत झाला, त्यांनी ताप हरून गेले. आणि मग तो दत्तात्रेय प्रभूंना शरण गेला. उलट त्या मातेला आपल्या पुत्राचं राज्य गेलं याचं दुःख नव्हतं, उलट तो देवाला शरण गेला हा तिला फार मोठा आनंद होता. तर म्हटले तिला दुःख वियोग, पुत्रवियोगाचं दुःख मदलसेला झालं नाही का, ती समर्थ होऊन धर्म आचरत होती. आणि जो समर्थ असतो तो बरोबर आपला मार्ग तयार करत असतो, तो रडत नाही बसत. सगळं गेलं आता कसं करू, आता काय करू, एवढं कमवलं सगळं गेलं, ते म्हणजे जाऊ दे गेलं तर, एक म्हणतो जाऊ द्या गेलं तर बरं झालं ना, गेलं तर उगाच दुःखाला कारणीभूत होतं. उलट ते म्हणतात की जाऊ द्या देवाकडे गेले तर चांगलं झालं. पण एक कसा करतो, एक प्रपंचात रडत बसतो आणि एक प्रपंच सोडून देवापासून रडत बसतो की देवा मला पदरामध्ये घ्या. बरं झालं तो प्रपंच सुटला, त्याग सुटला, संबंधी सुटले. एकाला दुःख, एकाला हा आनंद असतो आणि एकाला काय दुःख असतं, मला प्रपंच सोडून जावं लागेल, मला हे करावं लागेल, मला ते करावं लागेल. प्रपंचातलं दुःख आपल्याला दुःखाला कारणीभूत, नरकाला कारणीभूत सांगितलं आणि देवाचं केलेलं दुःख हे मोक्षाला कारणीभूत सांगितलेलं आहे. म्हणून मदलसा ही अध्यात्मशास्त्रामध्ये प्रवीण होती. जेव्हा अर्लक दत्तात्रेय प्रभूंना शरण गेला तेव्हा ती खरी आनंदित झाली आणि तिला वाटलं की जो मी मनोरथ केला होता तो आता म्हणजे पूर्ण झाला. आणि म्हणून ती दुःखात नसून ती समाधानी होती. दुःखात मनुष्य कधी समाधानी असतो का, नाही. म्हणून आम्हालाही मदलसेसारखा विचार करता आला पाहिजे. जरी आमची मुलं मुली तरुण पिढी जर परमार्गाच्या दिशेने चाललेली आहे, आम्ही सुद्धा म्हणायचं मोठ्या मनाने जा, आमचा तुम्हाला आशीर्वाद आहे का, म्हणायचं इकडं थांबा, कशाला तिकडं जाता. काही काही असे आहेत त्या मुलींचे पिताश्री, जरी त्या मुलीचा पहिला घटस्फोट झाला, इच्छा नसते तिचे प्रपंच करण्याची, पण काही काही बळजबरी त्या पोरीने बळजबरी त्या प्रपंचात ढकलतात. स्वतः दुःख अनुभवत बसतात आणि त्यांनाही दुःखामध्ये ढकलतात. उलट त्यांची इच्छा नाही तर त्यांना त्यांचा मार्ग मोकळं करून द्या, जाऊ द्या. अरे उलट तिकडं दुःख आहे ना प्रपंचामध्ये, इकडं काही दुःख आहे का,
काही दुःख नाही, सुख सगळ्या गोष्टींचं आहे. फक्त तो आपल्याला समर्थ होऊन तो आचार करता आला पाहिजे, सक्षम होऊन तो आचार करता आला पाहिजे. तुम्हाला फक्त मनाचा खंबीरपणा ठेवा आणि तुमची प्रवृत्ती ठेवा, काहीच देवाला लागत नाही. आपण काय करतो, स्वतःही दुःखामध्ये पडतो आणि त्यांना दुःखामध्ये ढकलतो. जर त्यांची इच्छा असेल तर काय करावं, कुणी कुणाला अडथळा आणू नये. बळजबरी तर कुणी काही करत नाही, आणि बळजबरीने कुणी काही साधू संन्यासी होतो का? त्याची इच्छा पाहिजे, अधिकार पाहिजे, प्रवृत्ती पाहिजे, तेव्हा ह्या गोष्टी घडत असतात. देवाचं अनुसरण भेटणं हे काही कुणाला पण जमतं का आणि कुणाला पण ते घडतं का? आपलाही प्रयत्न असावा लागतो आणि देवाचं पण साह्य असावं लागतं. आपण जर प्रयत्न केला तर देव आपल्याला साह्य करेल की नाही? करणारच. परंतु आपण काय म्हणतो, आपण सर्वस्व काही प्रपंचाला समजून बसलो आणि आपण त्याच्यामध्येच गोडी मानतो. आपण कुठे गोडी मानतो? आपण विषयामध्ये रमलो, विषयामध्ये गोडी मानतो. आपण त्याच्या पलीकडे काय बघतच नाही. म्हणून जिथे प्रपंच थांबतो तिथे परमार्थाला सुरुवात होते. असे अनेक त्यांचा प्रपंच थांबला, पण ते नवीन आपल्या जीवनाची सुरुवात परमार्थाकडे करू शकतात. करू शकता की नाही? परमार्थाची सुरुवात करून आपण आपल्या जीवनाचं परीस करू शकतो. तिकडे थांबून त्याचं काही लोखंड करण्यापेक्षा परीस केलेलं कधीही चांगलं. मग एवढं जे जीवन आहे बहुमूल, त्याचं परीस नको का व्हायला? परंतु आपण काय केलं, प्रपंचामध्ये सर्व समजलो. म्हणजे अशा काही बऱ्याच घटना दिसतात, बऱ्याच घटना होतात. म्हणून त्यांना सांगतोय की तो प्रत्येकाच्या स्वइच्छेचा प्रश्न आहे. परमार्थ करावा की प्रपंच करावा, परंतु अशांना काही संभ्रम असतो. त्यांना मी हे उदाहरण देतो आहे. जे काही माझ्याकडे प्रश्न येतात त्याला मी प्रमाण देत असतो. असं काही नाही. तर राणी मदलसा होती. आपल्याला काय वाटतं, एक जरी मोडलं आपण दुसऱ्याची तयारी लगेच ठेवतो, झालं तिसरीची तयारी ठेवतो. या ठिकाणी राणी मदलसा उलट काय करते, ते म्हणते बरं झालं माझ्या पोराचं राज्य गेलं, नाही तर राज्यामध्येच डुबला असता आणि तिकडेच नरकाला गेला असता, विषयामध्ये गुंतला असता. म्हणून स्वतःच्या भावाकरवी आक्रमण करून त्याला पराभूत करून सगळं हिसकून घेतली संपत्ती, आणि मग सगळा राज तो आर्लक मोकळा झाला. आला मग देवाकडे. आपण नाही का, जेवढं सर्व काय आपण तिकडचं संपलं की मग आपल्याला आपण देवाकडे येतो. आधी येतो का चांगलं असताना? देव आठवतो का आपल्याला आधी चांगलं असताना? अजिबात नाही आठवत. जेव्हा सगळं काही हरण होऊन जातं मग आपण देवाकडे येतो. तसा हा राजासुद्धा काय झाला, सगळं संपत्तीचं हरण झालं आणि मग तो दत्तात्रय प्रभूंकडे गेला. परंतु तो गेल्यानंतर राणी मदलसेला काय झाला, आपला पोरगा दत्तात्रय प्रभूंच्या ठिकाणी शरण गेला, हा तिला आनंद झाला. असे काही काही माता पिता आहेत की त्यांची मुलं किंवा मुली किंवा कोण घरातलं कोणी किंवा अनुसरणाच्या मार्गाला निघाले तर त्यांना आनंद होतो, आणि काही काही त्यांना थांबून ठेवतात. होतं की नाही? असं होतं. म्हणून राणी मदलसा लक्षामध्ये ठेवा. तिची इच्छा होती आपला पोरगा सन्मार्गी लागावा. म्हणून ज्या परिवाराला वाटतं की आमचा परिवार सन्मार्गी लागावा, अनुसरणच नाही, मग उपदेश घ्यायची इच्छा असते. काही बिनकमी अडथळे आणतात. त्यांना काही अभ्यास करण्याची इच्छा असते, काही बिनकमी अडचणी आणतात, किंवा काहींना मार्गात येण्याची इच्छा असते, काही त्यांना बिनकमी अडथळे आणतात. त्यांनी आणू नये. राणी मदलसा लक्षामध्ये ठेवा आणि त्या आपल्यालाही थोडंफार जमावं हाही आपण प्रयत्न करावा. म्हणून राणी मदलसा ही आनंदी राहिली, ती दुःखात नसून ती समाधानी होती. का? आपला पुत्र तिचा मनोरथ पूर्ण झाला. ते सुद्धा तिने काय केलं, समर्थ राहिली, स्वतःही समर्थ राहिली आणि मुलांनाही समर्थ बनवलं. तेव्हा ते धर्म आचरण करू शकले. जो तुमच्याकडून धर्म आचरण करून घेतो तो सुद्धा समर्थ पाहिजे, समर्थ विचारांचा पाहिजे, तेव्हा आपला धर्मसिद्धी जाईल. मग एखादे माता पिता जर समर्थ असतील
तर ते मुलांकडून बरोबर आपला धर्मही करून घेतील, मुलांकडून मुलींकडून बरोबर धर्म ते करून घेतील. पण कधी घरातला मोठा पहिला समर्थ पाहिजे, त्याने दररोज पूजा केली पाहिजे, स्मरण केलं पाहिजे, पारायण केलं पाहिजे. नंतर मागचे करतील. हात करणे मागचा करेल का? नाही करणार. ज्याप्रमाणे राणी मदलसेनी आनंद शोधला, त्या आपल्याला तो आनंद शोधता आला पाहिजे. पुढे सांगतात की म्हणाले, पुत्र प्राप्तीसाठी काय देतात दत्तात्रेय महाराज? दत्तात्रेय कवच पठनाने ईश्वरात प्रसन्नता उपजे. एखाद्याने जर पुत्रप्राप्तीसाठी उपाय केला आणि मग त्याने जर दत्तात्रेय कवच पठण केलं, स्मरण केलं, तर म्हणाले कृपाळू परमेश्वर त्याच्यावर प्रसन्न होतात. उदाहरण सांगतात की ज्याप्रमाणे कनाशीच्या ब्राह्मणाला आशीर्वाद दिला तसा आशीर्वाद देतात. जो निष्क्रिय तो सक्रिय होतो. कनाशीचा ब्राह्मण पाहिला ना आपण, काय म्हणतो? सोने हाती तक्रभात द्यावाची. देव म्हटले होईल, अनेक काही मागा, नको म्हटले मला सुनाच पाहिजे, म्हणजे मुलगा मला पाहिजे. देवाने सांगितलं होईल, दिला त्याला आशीर्वाद, त्याला पुत्र झाला. कोणाला? कनाशीच्या ब्राह्मणाला. जो निष्क्रिय आहे तो ईश्वर कार्यामध्ये सक्रिय होतो. कधी? देवाचा आशीर्वाद भेटला की. आज आपण पाहतो की नाही, आज बराच असे काही जीव आहेत ते दुःखाने जास्त परमेश्वर भक्तीकडे वळाले, ज्ञानाने फार कमी. परंतु प्रपंचामधली गोष्ट सांगतो की जे आता कुणाला पुत्र नव्हता, नवजाप्य पूर्ण झालं, मग त्याची धर्मावर श्रद्धा बसली, मग त्यांनी उपदेश घेतला, मग घराच्या घर उपदेशी झाले, काहीतरी निमित्त होतं. काय म्हणतात की देवाने आम्हाला पुत्र दिला, श्रद्धा त्यांची वाढते, भावना वाढीस लागते. दत्तात्रेय प्रभू हेच कार्य करतात की दत्तात्रेय प्रभू काय करतात? त्या जीवाला दुःखातून पहिलं मुक्त करतात, किंवा त्या जीवाचा जो मनोरथ आहे. दत्तात्रेय प्रभू उपलक्षणे ईश्वरी अवतार सगळ्याकडे संभावना आहे, परंतु दत्तात्रेय प्रभूंचा विषय चालला म्हणून त्यांचा विशेषता त्यांनी सांगितले की दत्तात्रेय प्रभू म्हटले, अशा ज्या पुरुषाने अशा प्रकारचा प्रयत्न केला, देव त्यालाही सहाय्य करतो. म्हणजे काय होते? देवाची, पुरुषाच्या प्रयत्नाला देवाची मदत होते. आपण नाही का पाहतो, समाजामध्ये पाहतो काही माणसं पैसा देण्यापेक्षा, काही भली माणसं असतात ती पैसा देण्यापेक्षा कुणाचं भलं कसं होईल अशा प्रकारचा विचार करतात आणि त्याच्या जीवनाला एक प्रकारची दिशा देतात. ते महत्त्वाचं असतं. सगळीकडे काही पैसा काम करतो का? नाही. परंतु जो व्यक्ती आपल्याकडे आला त्या व्यक्तीला योग्य प्रकारे मार्गदर्शन करावं, त्याचं भलं कसं होईल हे त्याला सांगावं, एक प्रकारची दिशा त्या व्यक्तीला ते काय करतात म्हणाले, ते निर्माण करून देतात. तसे म्हणाले परमेश्वर जर ईश्वर कार्यासाठी तो ईश्वर कार्याचं चिंतन पठण करतो, तर फक्त परमेश्वर काय करतात? त्याच्यावर प्रसन्न होऊन त्याला जे पाहिजे ते देतात आणि काय करतात? त्याचं भलं होतं. म्हणतो काय म्हणतो? या देवाने माझं भलं केलं, आणि म्हणतो देवाच्या साधनेमध्ये सुरुवात त्याची होऊन जाते. आपण नाही का प्रपंचामध्ये पाहतो, काही माणसं काही लोकांना घडवतात, त्यांना योग्य मार्गदर्शन करतात, त्यांना त्यांच्या जीवनाला दिशा देतात. सगळं काही पैसाच काम करतो का हो? एखादा चांगला सांगणारा पण पाहिजे ना. काही पैशाने मदत करतात, काही विचारांनी मदत करतात, काही दोन्हीने पण मदत करतात. या ठिकाणी परमेश्वर काय करतात? त्याने जे श्रद्धेने जर इकडे आलेला आहे, तर म्हणाले परमेश्वर त्याला अशा प्रकारची त्याच्या जीवनाला दिशा देतात. आणि जो काहीच करत नव्हता, निष्क्रिय होता, म्हणजे काहीच करत नव्हता, तो भक्ती कार्यामध्ये सक्रिय होऊन जातो. काही माणसं उदास असतात, काहीच करत नाही, पण जर का त्यांच्या जीवनामध्ये असं काही टर्निंग पॉईंट येतो, त्यांच्या जीवनाला एक प्रकारची कलाटणी भेटते. कधी? त्याचं जर काही ईश्वराने मनोरथ पूर्ण केला. एखादा बेचैन असतो, काही लोक नाही का म्हणतात, जर या देवाने मला पुत्र दिला तर मी या देवाचा धर्म स्वीकारेल, उपदेश घेईल. असे पण काही आहेत. काहींची दुःख दूर झाली म्हणून इकडे येतात, काही नवे जाप्य पूर्ण झालं म्हणून इकडे येतात. अनेक प्रत्येकाच्या परिपरी वेगळ्या येण्याच्या आहे.
आणि मग दत्तात्रेय प्रभू सुद्धा अशा प्रकारे म्हणाले, त्याचं त्या जीवाचं भलं करतात. कोणाचं? जो जीव त्या देवाची सेवा करतो, चिंतन करतो त्याचं. म्हणजे दत्तात्रेय कवच पठणाने ईश्वरामध्ये प्रसन्नता उपजे. आणि अशा प्रकारचा त्याचा जो काही मनोरथ आहे, पुत्रप्राप्तीचा आहे, काही धनकनाचा आहे, काही संपत्तीचा आहे, ज्याचा जो मनोरथ असेल ते म्हणाले दत्तात्रेय प्रभू पूर्ण करतात. आणि मग ज्याचा मनोरथ पूर्ण केला त्याच्या जीवनाला एक प्रकारची दिशा भेटते आणि मग तो भक्ती कार्यामध्ये रत होतो म्हणाले. तर म्हणाले दत्तात्रेय महाराज पुत्र धनकन देतात, काय आणखीन काय देतात? राजमान्ये भवेत. राजमान्य भवेत म्हणजे माणूस पैसा किंवा भाकरीवर जगत नसून त्याला सन्मान पण हवा असतो. जे दत्तात्रेय प्रभूंची आराधना करतात त्यांना धन भेटतो, पैसा भेटतो आणि सन्मान पण भेटतो. म्हणजे कुणाला? जे परमेश्वराची भक्ती आचरतात त्यांना. संपत्ती तर देतात म्हणाले, परंतु त्या जो परमेश्वराचा भक्त आहे त्याला समाजामध्ये मान्यता भेटते. उदाहरण आपण याला प्रमाण काय म्हणाले? त्यांनी फार सुंदर मुद्दा सांगितला की माणसाला फक्त पैसा असून चालत नाही किंवा खाणंपिणं असून चालत नाही, त्यासोबत त्याला सन्मान पण हवा असतो, त्याला मोठेपणा पण हवा असतो. आणि म्हणून एखाद्या व्यक्तीचं वलन किती तरी मोठं होऊन जातं, त्याची समाजामध्ये मानमान्यता असते का? फक्त पैशाने असते का? संपत्तीने असते का? तो तेवढ्याच प्रकारचा निष्ठावंत भक्तही असतो, तेव्हा त्याची मानमान्यता होते. उदाहरण सांगा म्हणाले, शंकराचार्या वरप्रदान. शंकराचार्यांना दत्तात्रेय प्रभूंनी वर दिला असे आमच्या स्वामींनी सांगितलं. जे आद्य शंकराचार्य जे होते त्यांनी दत्तात्रेय प्रभूंना वर दिला आणि त्या शंकराचार्यांना वर दिल्यानंतर आत्ताही त्या गादीवर जो कोणी व्यक्ती येतो, कोणी साधू येतो, त्याची सुद्धा तेवढ्याच प्रकारची मान्यता होते. हे त्यांनी तिकडचं प्रमाण सांगितलं. किंवा शंकराचार्यांची दत्तात्रेय प्रभूंची माहुर ठिकाणी भेट झाली. शंकराचार्य वरप्रधान जिथे भेट झाली ते मंदिर आत्ताही माहुरला आहे. त्यांना वर दिल्यानंतर अवघ्या 33 वर्षाच्या वयामध्ये ते जगद्गुरू झाले. हे सुद्धा त्यांना दत्तात्रेय प्रभूंचं वरदान होतं. वरही दिला आणि त्यांची मान्यताही झाली. त्याचप्रमाणे आपण काल बघितलं की जो कार्तवीर्य राजा होता, त्या कार्तवीर्य राजाला दत्तात्रेय प्रभूंनी त्याला वरही दिला आणि तो लोकांचे मनोरथ पुरोशील, लोकांमध्ये तुझी मान्यता होईल अशा प्रकारचा वरही त्याला दिला होता. परंतु तो त्याला टिकवता नाही आला, हा भाग वेगळा. परंतु शंकराचार्याचं प्रमाण त्यांनी दिलं. आत्ताही जे दत्तात्रेय प्रभूंची निष्ठेने भक्ती करतात त्यांची सुद्धा समाजामध्ये फार मोठी मान्यता होते. आपण पाहतो काही जे आमदार असतात, काही जे खासदार असतात, काही मात्र आपल्या मानव संप्रदायाच्या मंदिरामध्ये येतात, विडा ठेवतात आणि मग नंतर चांगल्या पदापर्यंत ते पोचतात. पण काय झाली? त्यांची समाजामध्ये मान्यता झाली किंवा एखाद्या कुठल्या पदावर त्यांना जायचं आहे, कोणी असेल, सरपंच असेल, सभापती असेल, कधी येतात ते देवाच्या दारामध्ये, त्यांना काही मान्यता पाहिजे असेल तेव्हा तिकडे येतात.
हे तुम्हाला मी चालू उदाहरण सांगतो. ज्याप्रमाणे शंकराचार्यांना वर दिला त्याचप्रमाणे आत्ताही अनेकांना वर प्राप्त होतो, अनेकांची मनोरथ पूर्ण होतात आणि ते चांगल्या उच्च पदावर त्यांचा सन्मान होतो. याला काय असतं? याला सुद्धा देवाची जरा कृपा असावी लागते, आशीर्वाद असावा लागतो, कृपा असावी लागते, नंतर आपण तिथपर्यंत पोहोचत असतो. तिकडे बघा, खानदेशमध्ये सारंगखेडा नावाचं मंदिर आहे. तिथे अनेक प्रकारचे राजकीय क्षेत्रातले किंवा अनेक क्षेत्रामधले त्या ठिकाणी ती लोक जातात आणि तिथे गेल्यावर त्यांचा मनोरथ पूर्ण होतो. इकडे माहूर आहे, अंबाळी आहे, दत्तात्रेय प्रभूंची ज्या ठिकाणी स्थानं आहे, पंचाळेश्वर, अशा ठिकाणी पण काही काही राजकीय लोक जातातच किंवा ज्याला काही पाहिजे असेल ते सुद्धा त्या स्थानाजवळ जातात आणि त्यांना सुद्धा त्यांच्या जीवनामध्ये अशा प्रकारचा राजकीय सन्मान प्राप्त होतो. हे काही जिवंत उदाहरण आपण पाहतो. शंकराचार्यांना जो वर दिला तोही दत्तात्रेय प्रभूंनी दिला. त्यांची मान्यता सांगितली. म्हणजे धन देतात, कण देतात, पुत्र लागेल त्याला पुत्र देतात आणि ज्याला मान्यता पाहिजे त्याची मान्यता आहे त्याला मान्यताही प्राप्त होते. सगळे परिपूर्ण दत्तात्रेय प्रभूंकडे सांगितलेलं आहे. तर म्हणाले अजून आणखीन एक उदाहरण देऊन सांगा की जो परमेश्वराला मानतो त्याची मान्यता होते. चर्मकारा स्थिती देऊनी त्याला सन्मान दिला. सर्वज्ञसी चक्रधर स्वामी एकांकामध्ये असताना पवे आसनं असं चरित्रामध्ये आधी येते. पवे म्हणजे आता मला वाटतं पोईचा देव. पवे म्हणजे पानपोई. तिथे पानपोई म्हणजे पाणी पिण्याची जागा. रस्त्याने येणारे जाणारी लोक तिथं पाणी प्यायची. आमचे स्वामी पण त्या पानपोईच्या तिथे थांबले आणि मग एक चर्मकार म्हणजे चांभार, दोघं पती पत्नी हे बाजार करून येऊ लागले. थोडा वेळ थकले म्हणून ज्या ठिकाणी स्वामी बसले होते झाडाखाली तिथे ते दोघं पती पत्नी थांबले आणि मग त्या चर्मकाराला स्वामींना पाहून त्याला स्थिती झाली. कुणाला? चर्मकाराला. स्वामींनी चर्मकाराला स्थिती दिली. स्थिती म्हणजे एक प्रकारचा देवतेचा आनंद त्यांना दिला. मग स्थिती झाल्यानंतर तो चर्मकाराला काही स्वामीपासून जाऊ वाटणं झालं. आता देवाच्या सहवासामध्ये गेल्यानंतर निघू वाटतं का? निघू वाटत नाही. पण कुणाला? ज्याला आवडी असेल त्याला निघू वाटणार नाही. ज्याला अनावडी असेल तो म्हणतो कधी कधी मंदिराच्या बाहेर पडू, कधी कधी लोक घरी जाऊ. असं होतं का नाही आपल्याला? जरी स्थानाला गेलो तर मन कुठं असं सगळं घरी असतं. घरी काय चाललं असेल, तिकडचे कसे असतील, आपण असं करतो की नाही? गेलो कुठं स्थानाला, गेला कुठे मार्गामध्ये, मन कुठं घरी. बसलं निरूपण ऐकायला आपण, मन कुठं सगळं घरी. पत्नी घाई करायची. पत्नीला वाटायचं अहो संध्याकाळ होत चालली, आपल्याला पायी जायचं आहे, चला ना लवकर. चर्मकाराला काही स्वामींना सोडू वाटत नव्हतं आणि पत्नीकडून घाई करायची. ते बायांना घाई असतेच लवकर घरी जाण्याची. बरोबर आहे म्हणा, त्यांना बिचारा घरची कामं करावी लागतात. परंतु कमीत कमी आपण कुठे देवधर्माला गेल्यानंतर तर कमीत कमी घाई नका करत जाऊ. तिथे सगळे शांततेने आपण विधी केले पाहिजे. आणि मग पत्नी घाई करू लागली, तिला घरी जायचं होतं, याला स्थिती झाली. हा म्हणतो मला काय देवाचं सन्निधान मला काही सोडू वाटत नाही, मला देवाचा सहवास मला गोड लागतो, मी तेच थांबणार. पत्नी म्हणते आता मी तुम्हाला शेवटचं विचारते, तुम्ही येणार की मी जाऊ? चर्मकार म्हणतो, तिचा पती म्हणतो की जा म्हटलं ती एकटी तुम्ही पाठीमागून येतो, आलं तर येईल आणि येणार पण नाही. पत्नी म्हणते नक्की का? चर्मकार म्हणतो हो, मी काय येणार नाही म्हणे घरी, जा म्हणतो तू निघून. मग ती पत्नी एकदम टोकाला गेली. बाया काय काय लगेच टोकाला जातात भांडणामध्ये, आपण पाहतो. आता तुम्हाला माहिती कशी प्रकारची भांडणं होतात, किती आपण टोकाला जातो. ते जे भानगडी करतात त्यांना माहिती आहे.
आता प्रपंचामध्ये तो विषय सगळा चालतो. आणि मग ती लगेच म्हटली, काय म्हटली, ते म्हणे फेडे माझ्या माथ्याचा हातो. त्याने सांगितलं तुझ्या नावाचं जे कुंकू लावलंय ना मला, ते तुझ्या हाताने फेडून टाक. तो घरी ये की न ये, मी समजेल की माझा पती मेला. माथा फेडणे म्हणजे काय, विधवा म्हणजे नाही का, एखाद्या बाईचा पती मरण पावल्यानंतर ते म्हणतात ना, हातातल्या बांगड्या काढून टाकतात, कुंकू पुसून टाकतात, असं करतात ना, करतात असं. आता आम्हाला तेवढं काही माहिती नाही, पण पाहतो असं म्हणतात. आणि मग ती म्हणते फेडून टाक माझं कुंकू, तुझा माझा आजपासून काही संबंध राहणार नाही, एवढी ती टोकाला गेली. त्याने सांगितलं असं काही हरकत नाही म्हणे, तो पण तेवढा पक्का होता. असतात काही काही माणसं पक्की असतात, कुठे कुठे बाया पक्की असतात. काही काही सांगतात ना, तू जर मार्गात गेली ना, आता पुन्हा वापस पाऊल टाकायचं नाही. ते म्हणते अजिबात टाकणार नाही. किंवा एखादी बाई सांगते पुरुषाला, जर तुम्ही तिकडे गेले ना, तिकडे थांबायचं, अजिबात तिकडे घरी यायचं नाही. बघा मग घरी आले तर तो पण जर पक्का असेल तो घरी काही वापस फिरकत नाही, आणि कच्चा असेल तर मग तो जाणारच नाही. कधी कधी होतं आपल्यामध्ये असं. आणि मग त्यांनी सांगितलं फेडी माझे कुंकू पुसून टाक म्हणे. ते मी तर कवन साक्ष, ते म्हटले गोसावी साक्ष. तो चर्मकार विचारतो, देवा तुम्ही साक्ष आहे का या गोष्टीला? देव म्हटले हो. देवाने फक्त आपली मान हलवली. देव म्हटले आम्ही साक्ष. आणि मग ती पत्नी लगेच रागाने घरी निघून जाते ना. हा चर्मकार त्याला स्थिती होते. आणि मग मात्र तो घरी न जाता त्याला जे काही देवतेची स्थिती झाली होती त्या स्थितीमध्ये तो इकडे तिकडे फिरू लागला. लोक त्याची मान्यता करू लागले, त्याचा सन्मान वाढला. का बरं वाढला? स्वामींपासून त्याला स्थिती झाली, स्वामींच्या सहवासामध्ये राहिला, त्याचा सन्मान वाढला. लोक त्या चर्मकाराची पूजा करू लागले. त्याला गावोगावी घरोघरी बसायला पाट, अंघोळ, जेवायला चांगल्या प्रकारचं भोजन. आणि लोक मग त्यांना ईश्वर मानायला लागले. मग एक दिवस काय होतं की एक त्यांच्याच गावातला एक चंभार त्यांच्या जातीचा, तो म्हणते एवढी गर्दी काय जमली म्हणे इथं, काय एवढा चमत्कार चाललाय म्हणे इथे. लोकाला काहीतरी वेगळे लोक पाठीमागे पळत राहतात. आणि यांना तर स्वामीपासून स्थिती झाली होती, स्थिती ते भोगू लागले. आणि मग त्यांनी सांगितलं, अरे हा तर याने सगळा गाव विटाळला म्हणे, हा आमच्या जातीचा आहे म्हणे, हा चंभार आहे म्हणे, आमच्या जातीचा आहे. असं म्हटल्याबरोबर सगळी लोकांची डोकी बिघडली. ब्राह्मण वर्ग होता, सगळ्या ब्राह्मण त्याला घरी नेलं, खाऊ घातलं, आंघोळ दिल्या, त्याला बसायला टाकलं, चांगलं भोजन दिलं. आणि म्हटले आता सगळा गाव याने विटाळला, ग्रंथ काढा. आणि ग्रंथ काढला. ग्रंथात सांगितलं की आता याला चुन्यामध्ये याला टाकायचं, मग याला पुरायचं. आणि वरून काय करायचा, गरम गरम चुना टाकायचा. चुना पाहिला किती उष्ण असतो. आणि मग ते खड्डा केला, त्या खड्ड्यात चर्मकाराला ठेवलं. पण देवतारी त्याला कोण मारी, तो सामर्थ्यवान पुरुष, त्याला स्थिती झालेली, तो थांबतो का तिथे? आणि मग सगळा गाव पाहण्यासाठी आला. परत तिथे एक जण म्हणतो, अरे काय करताय म्हणतो मी असं, हा तर म्हणतो तिकडे खेळतोय म्हणजे दुसऱ्या गावामध्ये. आणि मग लोकांना नंतर समजलं की हा काहीतरी चमत्कारी सामर्थ्यवान पुरुष आहे. म्हणजे मुद्दा सांगायचा असा की जो देवाच्या सहवासामध्ये जातो त्याचा सन्मान वाढतो, त्याची पात्रता वाढते. लोक त्या चर्मकाराला ईश्वर मानू लागले की नाही, यावर त्याला कोणी विचारलं असतं का? पण तोही तेवढा ठाम देवाजवळ राहिला. गेला का देवाला सोडून तो घरी नाही गेला. पत्नीला सांगितलं आजपासून तुझा माझा काही संबंध नाही, जा तू आजपासून तुझी फुल परवानगी, तुझा माझा काही संबंध नाही. आणि त्याची इकडे मान्यता होऊ लागली. म्हणजे काय सांगितलं, तो एक उच्च पदावर त्याला तो सन्मान प्राप्त झाला. हे एक त्यांनी उदाहरण सांगितलं. जयासी वरदी दिला, त्याला म्हणाले त्याचा सन्मान वाढतो, लोक त्याची पूजा करू लागतात. ज्याप्रमाणे सांगतात की नागदेवाचार्यांना आचार्य पदाची मान्यता दिलीच आहे, नाही का? नागदेवाचार्य कसे होते? सप्तव्यसन धंडाळे होते. त्यांचं काही प्रपंचात झालं असतं का? काही नसतं. लोकांनी त्यांना दरोडे करून शेवटी त्याला हिणावलं असतं. परंतु जे आचार्य स्वामींच्या जवळ राहिले, ज्यांनी स्वामींची सेवा केली, ते सुद्धा आचार्य पदावर विराजमान झाले. का? राजमान्य म्हणजे
नागदेवाचार्यांना आचार्य पदाची मान्यता दिली आणि हेच नागदेवाचार्य पुढे 700-500 गुरुकुळांचे आचार्य झाले. बघा कशा प्रकारची मान्यता प्राप्त होते. जो जीव वायाला जाणारा त्याने जर ईश्वरीचा सहवास केला तर त्याची किती मोठमोठी मान्यता होते. म्हणून ईश्वरीचा सहवास फार महत्त्वपूर्ण आहे. त्याचप्रमाणे कामाईसाने आचार्यांचा अनुग्रह घेतला. आचार्य राजमान्य झाले. स्मृतिस्थळामध्ये भद्रकार कामाईसा नावाची एक माता ही त्या राजाची पत्नी असते आणि ही भद्रकार कामाईसा हिला भट्टोबासांचा उपदेश म्हणजे गुरुमंत्र असतो आणि मग ही राणीची गुरु ज्या त्या देशाचा राजा त्यांची गुरु म्हणून काय होऊ लागली, त्यांची मान्यता होऊ लागली. आचार्य राजमान्य झाले आणि म्हणून राजमान्य भवेत असा उल्लेख येतो. म्हणून जे ईश्वराच्या सहवासामध्ये गेले त्यांना काय झाले, त्यांची मान्यता झाली. दुसरी गोष्ट, आता जो ईश्वरीचा साधक आहे तो तुला सुद्धा काय सांगितलं, बाई तुम्ही राजकुमारी की, तो सुद्धा काय सांगितला, राजाच सांगितलेला आहे नाही का. साधूंची मान्यता होते म्हणजे पदार्थांचं विपुलत्व असतं, मान होतो, सन्मान होतो, भजन पूजनादी क्रिया घडतात. दुष्टपर तरी मान्यता होते, अदुष्टपर तर ते म्हणाले परमेश्वराचा मोक्ष प्राप्त करतात. कोण, जे ईश्वराची सेवा आणि चिंतन करतात ते. अनुसरल्यानंतर मान्यता होते की नाही. लोक तुम्हाला महाराज म्हणतात, लोक पाया पडतात. तिकडं असते तर कोणी विचारलं असतं का आपल्याला, नसतं विचारलं. परंतु ईश्वरीचा साधक आहे, ईश्वरीचं ज्ञान यांच्याकडे आहे आणि मग तुमची काय मान्यता होते. ज्या गावात तुमची काही किंमत नसते तिथे तुम्हाला लोक महाराज म्हणतात. काय म्हणतात, महाराज. कुठे गेली तुमची किंमत, कुठे वाढली, तुम्ही ईश्वराचे झाले म्हणून तुमची किंमत वाढली. एरवी तू कोणी विचारलं असतं का, नसतं विचारलं नाही का. ते सांगतात ना, साधू बन गए 3 लाभ, एक तो खुजली मिटी, दूसरे मिले खाने को लड्डू और तिसरे कहे लोग महाराज. म्हणाले जो साधू झाला त्याला 3 लाभ सांगतात. पहिलं काय झालं, डोक्याची खाज मिटून गेली. म्हणजे काय, मुंडन करतात की नाही अनुसरल्यानंतर ते साधक, म्हणजे डोक्याची खाज मिटून गेली. डोकं खाजवायचं काम आहे का. दुसरी खाज म्हणजे प्रपंचाची खाज आहे का, डोक्याला ताण आहे का, कारण तो प्रपंच थांबत नाही, तो ईश्वरीशी अनुसरलेला असतो. आपण नाही का बघा, प्रपंचात डोकं खाजवतात. डोकं खाजवणे म्हणजे काय, विचार, अनेक प्रकारचे विचार त्याच्या मनामध्ये असतात. साधकाला काय विचार आहेत का, काही नाही. तो देवाचा ईश्वरीचा राजकुमार आहे. आपली भिक्षा मागायची, स्मरण करायचं, शास्त्र करायचं, जे काय आलं ते पाळं घ्यायचं, शांततेने निद्रा करायची, ईश्वर विधी आचरायचा. दुसरं, खाने को मिले लड्डू, म्हणजे दररोज जेवणामध्ये काय असतात, पाची पक्वान्न, मिष्टान्न असतं की नाही. अनुसरल्या पुरुषाला लोक असे पदार्थ घ्या बाबा, घ्या बाबा, उभे असतात ना पदार्थ घेऊन आपल्यासमोर, साधकासमोर उभे असतात की नाही, उभे असतात. खाने को मिले लड्डू, लोक कहे महाराज. आणि म्हणून वरून लोक त्यांना काय म्हणतात, महाराज म्हणतात. आणि लोक आपल्या ठिकाणी नम्र होतात. कशामुळे नम्र होतात, आपण ईश्वरीचा सहवास केल्यामुळे. नाहीतर आपण म्हणतो की नाही, अहो आणा इकडे पहिला असाच होता, याची काही किंमत राहिली नसते, पण बघा ना तिकडे साधू झाला, तिकडे बाबा झाला, बघा त्याचं किती मूल्य वाढतं. म्हणजे लोक नावं ठेवतात पहिली भावकीमध्ये, तेच लोक त्याच्या पाया पडतात. झाले की नाही मान्यता आपली, झाली. जे तुम्हाला नावं ठेवू लागले, लोक पहिलं नावं ठेवायचे काम करतात आणि मग आपली मूल्य वाढलं, आपली साधना दिसली, आपली काही त्यांना चर्या दिसली की लोक काय करतात, आपल्याला मग आपली मान्यता करतात, आपलं भजन पूजन करतात की नाही. म्हणून ब्रह्मविद्या शास्त्रात सांगितलं, दृष्टपर मान्यता होते आणि अदृष्टपर मोक्ष प्राप्त होतो. आहे की नाही, दोन्ही लाभ. म्हणून काय करायला सांगितलं, ईश्वराला जो अनुसरतो त्याची अशा प्रकारची मान्यता होते. आज आपण पाहतो की नाही, ज्ञानाची मान्यता,
संत महात्म्यांची मान्यता पण कुणाची, ज्याच्याकडे ज्ञान आहे त्यांची, ज्याच्या अंगावर चिन्ह जरी आहे, लोक तुम्हाला दंडवत करतात की नाही, पण आपण चिन्हाप्रमाणे राहावं, साधकाने चिन्हाप्रमाणे वर्तन करावं. लोकांनी नावं ठेवलं असं त्यांनीही वर्तन करू नये, आणि म्हणून ती चिन्हाची मान्यता असते. तुमचं जो काही तुमचं आचरण असतं त्याची मान्यता असते. आणि लोक तुम्हाला महाराज म्हणतात, बाबा म्हणतात, आचार्य म्हणतात, अधिकरण म्हणतात, गुरु म्हणतात. अशा अनेक प्रकारच्या नामना आणि संज्ञा कुणाला प्राप्त होतात म्हणाले? ज्याने ईश्वरीची जवळीक केली आणि जो ईश्वराशी अनुसरलेला आहे अशा पुरुषाला अशा प्रकारची पदव्या आणि प्राप्त होतात. त्याची समाजामध्ये मान्यता होते. प्रपंचातला राहो की इकडचं साधक राहो, ज्याने प्रपंचातही अनेकाची मान्यता होते, त्यांना मोठे पण प्राप्त होतं का? देवाची कृपा असते. फुकट कोणी मोठं होतं का? देवाची कृपा असावी लागते, आशीर्वाद असावा लागतो, तेव्हा त्याची मान्यता होते. तसं ज्याने ईश्वराला जन्म दिला त्याची सुद्धा काय होते? एक प्रकारची मान्यता होते. म्हणजे दत्तात्रेय प्रभूंची ही भक्ती दुष्टपरी सांगितली आणि अदुष्टपरी सांगितले. अजून दत्तात्रेय प्रभू काय देतात आपण ते पुढे बघूया. दंडवत प्रणाम.